आपसात एक अरे सब थोडं मागे वा ना काल झालेली घटना अत्यंत दुःखद घटना आहे। ही आपत्ती मानवनिर्मित आपत्ती आहे असं मी मानतो। आणि कालच्या घटनेनंतर खरं तर पहिल्यांदा जी मदत तुरंत तिकडे ऑपरेशन सुरू करायला पाहिजे होता त्यामध्ये सुद्धा 1 ते 1.5 तास लेट झाला। असं आहे डिझास्टर ऍक्ट मध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। कुठल्याही व्हीआयपीला घटना झाल्यानंतर पहिल्यांदा ऑपरेशन करू द्यावं लागतं नंतर व्हीआयपीने झालं पाहिजे। काल जो व्हीआयपीचा तापा गेला आणि त्यामुळे ऑपरेशनला लेट झाला मी हे फार दुःखद घटना आहे। मी कोणावर आरोप नाही पण त्या लेट झाल्यामुळे किमान 4 ते 5 लोकांना आपला जीव गमवावा लागला। यामध्ये मृत्यूमध्ये भर जी पडली असेल तर ती व्हीआयपी मुवमेंटच्या नंतर मुवमेंटमध्ये त्याच वेळेस घडल्यामुळे झालं। कारण तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं की तिकडे कुठल्याही गाडीला मुवमेंट नव्हती, सगळे रस्ते जाम झाले होते व्हीआयपीच्या तिकडे गेल्यामुळे। आणि राहिला विषय की जी घटना घडली त्याची जबाबदारी ही बीएमसीची जबाबदारी आहे, पूर्णतः मुंबई कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे। त्याला जी काही परमिशन दिली गेली तुम्ही 5 लाख रुपये देऊन यापासून मोकळे होत नाही, याची उच्चस्तरीय चौकशी तर होणे आवश्यकच आहे। परंतु एवढी मोठी घटना घडण्यामध्ये त्याला जी काही परमिशन होती नव्हती, ते पत्रव्यवहार झालेला होता, हे सगळं पाहिल्यानंतर यामध्ये बीएमसी असेल मुख्यमंत्री मागच्या वेळेस आपण पाहिलं ठाण्यामधले 4 होल्डिंग मोठ्या काढावे लागल्या बिना परवानगीच्या। त्या एक चौकामध्ये करार झाल्यानंतर ते सुद्धा पडायला आले होते। याचा एक स्ट्रक्चर सगळ्यांचं ऑडिट व्हायला पाहिजे, परमिशन आहे की नाही, रेल्वेची जागा असेल किंवा रेल्वे पोलिसांची जागा असेल, पण अथॉरिटी कोण आहे? अथॉरिटी हे बीएमसी आहे। आणि 120 फूट उंच 120 फूट रुंद हे कुठल्याच नियमात बसत नाही। हे सगळं असताना याकडे दुर्लक्ष झालं आणि निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला। शासनाची ही जबाबदारी बनते, केवळ व्हिजिट करून मदत करून यातून मार्ग सुटणार नाही, तर या मुंबई ठाणे नवी मुंबई या मेट्रो याच्यामध्ये जेवढ्या काही होल्डिंग आहेत त्या सगळ्यांचा आता यांनी एक ऑडिट करून घेतलं पाहिजे। त्या इलिगल आहेत लीगल आहेत, एक रिपोर्ट पब्लिकला सुद्धा माहिती झाली पाहिजे की यांनी काय कारवाई केलेली आहे। नाहीतर आज झाली घटना पुन्हा उद्या नव्यानं घटना होईल। या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि याची जबाबदारी निश्चितपणे कोणावर कोण जबाबदार आहे त्याच्यावर फिक्स केली गेली पाहिजे। आजकाल काय झालंय, चंदा धंदा हा सगळं झालाय। कोण चंदा देतो चंदा देतो आणि धंदा करतो, हे सगळे जे काही आहे याच्यामध्ये डेप्थमध्ये जाऊन खोलवर जाऊन याची चौकशी होणे आवश्यक आहे। जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई ही त्वरित झाली पाहिजे, डिले होता कामा नये, वेळ काढूपणा करता कामा नये अशी आमची मागणी आहे। तुमचंच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार असताना हा प्रकार झालेला होता, ही परवानगी देण्यात असा आरोप सत्ताधारी करतायत। दुसरी गोष्ट, जो आरोपी मुख्य आहे तो फरार आहे, त्याचा फोटो सुद्धा आता उद्धव ठाकरेंसोबतचा व्हायरल होतोय। बघा, उद्या जर अदानी बरोबर पीएमचा फोटो आहे म्हणजे पीएमची पार्टनरशिप आहे काय? याला काही अर्थ असतो काय? कोणी कोणासाठी जाऊन फोटो काढतो? अरे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही काय? बीएमसीची जबाबदारी नाही काय? कोणाचा फोटो ट्विट करून कोणावर आरोप करण्यापेक्षा अदानींच्या फ्लाईटमध्ये जर पीएम जात असतील तर मग पार्टनर समजायचं का आम्ही? याला काय अर्थ नसतो, या बोलण्याला अर्थ नसतो। जी जबाबदारी, जो दोषी असेल तो मुख्य आरोपी आहे त्यालाही पकडलं पाहिजे। जो काही पत्रव्यवहार मी बीएमसीच्या कमिशनरशी बोललोय, बीएमसीचे कमिशनरनी सांगितलं की आम्ही पत्रव्यवहार केला। अरे पत्रव्यवहार करून काय होतं? त्यांनी ते उत्तर दिलं की आम्ही कुठलाही उल्लंघन केलं नाही, पण जबाबदारी तर तुमची आहे ना कारवाई करायची। तुम्ही त्यावेळेस कारवाई केली असती तर हा विषय आला नसता। तुम्ही ज्या पद्धतीने सांगता, मात्र पुण्यामध्ये गेल्या वेळेस पावसाळ्यात अशाच पद्धतीचे होल्डिंग पडले, त्यामध्ये देखील असाच फोटो चालता होता। पुन्हा हे मुंबईत होत आहे, त्या अगोदर देखील अशाच होल्डिंग झालेल्या। वारंवार सांगितलं जातं की ऑडिट केलं जाईल, मात्र असं होत नाही। हा मुद्दा आता अधिवेशनामध्ये लावून धरू।
आता 10 जूनपासून आमचं अधिवेशन ठरलेलं आहे आणि त्यापूर्वी आम्ही आता पत्रव्यवहार पण सरकारला करतोय की विदिन 15 दिवसामध्ये याचं सगळं ऑडिट झालं पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशी पण झाली पाहिजे. हे आता इथून पडता येणार नाही. हे पुण्यातली घटना झाली, ही घटना झाली. पुण्यामध्ये सुद्धा 7 लोकांचा जीव गेलेला होता त्यावेळेस. वडाळ्यामध्ये सुद्धा 3 लोकांचा जीव गेलेला होता त्यावेळेस. परवानगी दिली होती आणि काय सांगा आपण? नाही, परवानगी दिली असेल ते पण दोषी आहेत. परवानगी 50 फुटाची होती, लावली 120 फूट. 120 फूट अगर लावली आहे, 50 फुटाची परवानगी आहे, तर काय डोळे बंद करून बीएमसीचे अधिकारी झोपले होते काय? हे सगळे हप्ता घेणारे, चंदा घेणारे, यामुळे हे जीव जातात. यांना माहित होतं, त्याच्याकडे डोळे झाक केलाय. परवानगी होती, तपासता आली असती किती फुटाची परवानगी आहे, ती जागा कोणाची आहे, हे सगळं तपासून करायला पाहिजे. ते ऑथॉरिटी होती. तुम्ही केवळ सांगताय की आम्ही पत्र दिला, पत्राचं उत्तर दिलं. अरे जे इलिगल आहे ते इलिगल आहे आणि अथॉरिटी कोण? बीएमसी आहे. ऑल रिस्पॉन्सिबिलिटी हे बीएमसीची आहे असं माझं मत आहे.